प्रेस भावभयणीचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या प्रेस कॉन्फरन्सात पहिले डिसिजन आहे ट्रान्सफर ऑफ आवर लँड वेरिंग नंबर सर्वे एट द आमोणा केपें फ्रॉम द WRD डिपार्टमेंट टू द गव्हर्मेंट कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स केपें हांच्या खातीर आमी लँड ट्रान्सफर केल्ली आसा. लँड टोटल लँड 20,245 स्क्वेअर मीटर कॉलेजी खातीर. एडिशनल थंय हॉस्टेल बांदपाक सुरू आहा. ओवरऑल कॉलेजीची डेव्हलपमेंट बाकीचे कडेन सुरू आहा. अपॉइंटमेंट ऑफ द ड्रायव्हर थ्रू द गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इन टू द डिपार्टमेंट ऑफ द लीगल अँड मेट्रोलॉजी. Sanction of amount 40 lakhs rupees for the Goa State Wetland Authority for the work of digital validation, ground truthing, physical decisions and putting of the demarcation stone for the notified wetland in Goa towards the compliances of the Honorable Supreme Courtच्या compliances प्रमाणे. Approval of the revised development master plan for the site of the ruins of including the tank of the temple of the Malsa at Varna, Salses, Goa. Transfer of the government land of advising 5,150 square meter from the in a Molkana village to the fire and emergency service for the setup of the fire station. हे आजच्या कॅबिनेटाचे विषय. दुसरो म्हजे घर हा जो कार्यक्रम आम्ही मडगांवांतल्या आमच्या रवींद्र भवनात दवरला. 11 पासून तो 1 पर्यंत कार्यक्रम चलतलो. मडगांव म्हणजे साऊथ गोवा डिस्ट्रिक्टातले जितक्या जितक्या जाणांनी आपली एप्लिकेशन्स म्हज्या घराच्या अंतर्गत सबमीट केल्ली त्या सगळ्या जाणांक सनदी दिवपाची आणि त्यांच्यो फायनल ऑर्डरी दिवपाचो कार्यक्रम पयलो म्हणजे मेन कार्यक्रम जाल्या उपरांत पयलोच कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणात आमी ऑर्डरी दिता. हाच्याच बरोबर जेंका आपले काही जर म्हणजे डॉक्युमेंट्स किंवा बाकीचे व्हेरिफिकेशन्स एप्लिकेशन्स दिवपाचे आसत साऊथ गोवा डिस्ट्रिक्टातल्या लोकांनी जाल्यार तांच्यांनी बी येवचे. तांचेय बी भायर म्हणजे काउंटर्स लायिल्ले आसतले रिलेटेड ऑल म्हणजे गव्हर्मेंट लँड 20 पॉयंट प्रोग्राम रुका रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथरायज्ड किंवा 1974 अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 1,000 ऑर्डर ह्यो ज्यो आहा पयली ह्यो फाल्यांच्या हितूंतल्यान डिस्ट्रीब्यूट जातली. फाल्यांच्या कार्यक्रमाक आमचे सगळे मंत्री आनी आमदार साऊथ गोवातले उपस्थित आसचे अशें म्हणटलें. नॉर्थ गोवाची डेट रोखडीच डिसायड करतले. ताजी बी डेट पणजेत कार्यक्रम जातलो जे 10 तारखेच्या दरम्यान केन्ना तरी डेट डिसायड करून सांगता. एप्लिकेशनां कोणीच नाकारूंक ना. ते जर एप्लिकेशन इनकम्प्लीट आसत जाल्यार ते घेवंक ना. कारण एप्लिकेशन इनकम्प्लीट घेवन आमकां कांयच फायदो ना. कारण ताका बेगिनात बेगीन कंप्लीट करपाक जाल्यार तेणें एप्लिकेशन कंप्लीट करून दिवचें. कोणाचेंच कंप्लीट केल्लें एप्लिकेशन जर घेवंक ना अशें आसत जाल्यार तेंच्यांनी CM ऑफिसाकूय कॉन्टॅक्ट करतकीर CM ऑफिसाक कळोवचें. कन्सर्न हाचे कडल्यान आमी करून दिता. आमी खूब स्ट्रीमलायन ती करीत आसा. आजुनूय पंचायत लेवलाचेर हेजे कार्यक्रम ऑर्गनायज करून सगळ्यांक म्हज्या घराच्यो ऑर्डरी दिवपाच्या बाबतींत सरकार सिरियस आसा. CM आल्वारा लँडाचो तो इश्यू आशिल्लो तो सॉल्व जालो काय? आल्वारा लँडाच्यो आमी जे अप्लाय करता तांकां तेंच्यो सर्टिफिकेट ज्यो त्यो दीत आसा. कोमुदिदाद जे दिना ते कोमुदादीत ज्यो NOC दिना ताका एडमिनिस्ट्रेटरा कडल्यान 1 म्हयन्या उपरांत रावन जेंच्यांनी एप्लिकेशन्स घातलेली आहा ताका दिता. म्हणजे कोमुदादवाल्यांक परत एकदां अपील आसा. कारण ही घरां 30-30, 40-40 वर्सां पयलीं लोकांनी बांदलेली आसा. त्या खातीर तुमी रितसर ताका NOC दिवची. तांच्या कडल्यान पयशे डेपॉझीट करून ते तुमच्या तिजोरीत डेपॉझीट करपाचें सरकाराचें काम ते सरकार करतलें. म्हज्या घराच्या अंतर्गत म्हणजे आतां फाटल्या दिसांनी रिवायज घेतलो त्या प्रमाणे 3,000 ऑर्डरी रेडी जाल्या. ताज्या भायर म्हणजे आमी 20 पॉयंटाच्यो आनीक रेडी करपाक घेतल्या. बट ऑलमोस्ट म्हाका दिसता फाल्यां दोनी नॉर्थ गोवा आनी साऊथ गोवांतलो जाल्या उपरांत
5,000 वयतले बट बाकीच्या सगळ्या जाणांनी फास्ट ट्रॅक करून आपण फॉर्म दिवचे अशें ह्या स्किमी अंडर मायग्रंटांक चड हांव विचारता आतां 1972च्या पयलींची घरां कोणाची म्हज्या घराच्या अंतर्गत आमी तीच रेग्युलरायज करपाची आसा 20 पॉयंट प्रोग्रामांनी जेका प्लॉट दिले म्हज्या सरकारान दिवंक नासले 1980 पयलींच्या सरकारान 20 पॉयंट प्रोग्रामान प्लॉट दिला हे म्हज्या घराच्या अंतर्गत येता हावजींग बोर्डाक तेन्ना गरीब म्हणून दिल्ले प्लॉट म्हज्या सरकारान दिवंक ना 1980 पयलीं दिल्ले आसा ते गोंयकारांकूच दिल्ल्या हे प्लॉट रेग्युलरायज करपा खातीर घेतल्या चवथी गजाल रुखाच्या अंतर्गत जेणे आपल्या जागेत घर बांदलां तेणी जागो विकतो घेवन घर बांदलां फुकट न्हू फक्त तेका प्रोसेसाक कटकट आसल्या कारणान तेणी कंप्लीट प्रोसेस करूंक नासलो एक घर रेग्युलरायज जर रुखाचें करीत जाल्यार तेकाय शांतपणे न्हीद पडटली आनी सरकाराचे ड्यूज एप्रॉक्सिमेटली तो 1 लाख रुपया फारीक करतलो आनी रुखाच्या अंडर म्हणजे रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन हे तो आपलें घर करतलो हे जाले 4 प्रकार हांवें जे सांगले हे म्हज्या घराच्या अंतर्गत 5वो प्रकार गव्हर्मेंट लँड जे आमी म्हणटा ह्यो मॅक्झिमम म्हणजे हांव तर म्हणटलो इट इज मोर दॅन 95% जे गव्हर्मेंट लोकांची घरां आहेत पण पळयल्या तर ती गोंयकारांचीच घरां आसा ही घरां 30-30, 40-40 वर्सां पयलीं बांदलेली घरां आसा ती गव्हर्मेंट लँडार ती कायदेशीर जावपाक जाय तूं सांगे सावड्डे धार बांदोडा ह्या जर लायनीन वचून पळयत जाल्यार सगळीं जे गव्हर्मेंट प्रॉपर्टीज आसलेली घरां आसा तांकां ती रेग्युलर बांदपाक मेळना लास्ट पॉयंट तूं म्हणटा तो उरलो वीच इज अ कोमुनिदाद जागेन आतां कोमुनिदादीत जागेन सुद्दां जी घरां बांदल्या हांवें दिवंक ना आनी म्हाज्या सरकारानूय दिवंक ना ओके जी कोणी जेन्ना बांदूंक दिली ओके तेन्ना सरकाराकूय रेव्हेन्यू येवंक ना कोमुनिदादीकूय रेव्हेन्यू येवंक ना सरकाराचो म्हणजे कन्स्ट्रक्शन लायसनूय ना आनी ऑक्युपन्सीय ना आतां हे सगळे जर पयशे घेवन तांची घरां जर रेग्युलरायज जाता आमकां कोणाकूच मायग्रंटाक आमी घर बांदूंक दिवपाचें ना आनी मायग्रंटाक म्हाका कोणाक जागो दिवपाचो ना आनी म्हजें सरकार आत्तां प्रमोट करिना उलट वी हॅव स्ट्रेंथन खंयचेंच घर आतां इल्लिगल आनी इल्लिगल घर हें जावचें न्ही म्हणून आमी स्ट्रीमलायन करीत आसा आनी ताकाच लागून बाकीच्यो सगळ्यो फॉलो करीत आसा ऑर्डर आतां मेन विशयाचेर येता